नमस्कार. बँका आणि पैसा यामध्ये प्रामुख्यानं पेपर नंबर 4 मनी अँड बँकिंग या घटकाचा अभ्यास करत असताना त्यामध्ये एकूण 4 टॉपिकचा समावेश करण्यात आल्याचं आपणास पाहावयास मिळतं. त्यामधला पहिला टॉपिक आज आपण पाहणार आहोत. या पहिल्या टॉपिकच्या अनुषंगानं बँकांची ओळख, व्यापारी बँकांची कार्ये, त्याचा अर्थ, व्यापारी बँकांचे प्रकार, हे सार्वजनिक बँका, खाजगी बँका, परदेशी बँका, सहकारी बँका इत्यादी. पॉईंट क्रमांक 3 पतनिर्मितीची प्रक्रिया, तिची मर्यादा, बँकेचा ताळेबंद, व्यापारी बँकांची तत्त्वे, गुंतवणूक धोरण इत्यादी संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम बँक म्हणजे नेमकं काय याचं विवेचन करत असताना व्यापारी बँकाची परिभाषा पाहणं गरजेचं असल्याचं पाहावयास मिळतं. भारतातील व्यापारी बँकांची प्रमुख कार्ये याचा थोडक्यात आढावा आपण या घटकामध्ये घेणार आहोत. व्यापारी बँकांची पतनिर्मिती प्रक्रिया, त्यांच्यातील मर्यादा समजून घेणं, व्यापारी बँकांचा ताळेबंद, गुंतवणूक धोरण याविषयी माहिती घेणं, व्यापारी बँकांची मत्ता वर्गीकरण, व्यापारी बँका व विदेशी खाजगी बँका यामधील फरक स्पष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून आपण टॉपिक नंबर 1 मध्ये चर्चा करणार आहोत. यामध्ये प्रामुख्यानं 21व्या शतकाच्या सुरुवातीचा जो कालखंड आहे, या कालखंडाचा जर विचार केला तर जगातील सर्व देशामध्ये अर्थव्यवस्थेत आर्थिक विकास हा परवलीचा शब्द बनला होता आणि यातून मग खऱ्या अर्थानं अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये व्यापारी बँकांचा वाटा सिंहाचा असल्याचं पाहावयास मिळतं. 1991 नंतर खऱ्या अर्थानं भारतानं खाजगी उदारीकरण, जागतिकीकरण धोरणाचा स्वीकार केला. व्यापारी बँकांच्या कार्यामध्ये संख्यात्मक व गुणात्मक वाढ झाल्याचं पाहावयास मिळतं. त्यातून भारतीय बँकिंग प्रणाली आज सक्षम कार्य करत असल्याचं पाहावयास मिळतं. या घटकामध्ये व्यापारी बँकांची कार्ये, व्यापारी बँकांची पतनिर्मिती, व्यापारी बँकांची ताळेबंद, गुंतवणूक धोरण, मालमत्ता वर्गीकरण, भारतामध्ये असणाऱ्या परदेशी बँकांमधील प्रमुख फरक या घटकांच्या अनुषंगानं आपण पाहणार आहोत. विषय विवेचनामध्ये प्रामुख्यानं 21व्या शतकात विज्ञान, तंत्रज्ञान, माहितीचं आदानप्रदान मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळं दिवसेंदिवस जग अधिकाधिक जवळ येत चाललं. यातून सर्वच देशामध्ये अर्थव्यवस्थेत व्यापारी बँकांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं. बँका या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचं इंजिन म्हणून संबोधल्या जाऊ लागल्या. मानवी शरीरामध्ये ज्या पद्धतीनं रक्तवाहिन्या जेवढ्या महत्त्वाच्या आहेत, तेवढ्याच महत्त्वाच्या आर्थिक विकासात व्यापारी बँकांचं स्थान असल्याचं पाहावयास मिळतं. भारतात व्यापारी बँकांचा उगम वेदकालापासून झाल्याचं आढळतं. वेद, उपनिषद, कौटिल्याचं अर्थशास्त्र, रामायण, महाभारत इत्यादीमध्ये बँकिंग तत्त्व, व्यवहार प्रणालीविषयी उल्लेख आढळतो. असं असलं तरीही भारतामध्ये आधुनिक बँकांची सुरुवात ईस्ट इंडिया कंपनी स्थापनेनंतर झाल्याचं पाहावयास मिळतं. भारतात सन 1770 मध्ये बँक ऑफ हिंदुस्तान
या पहिल्या बँकेची स्थापना झाली. इसवी सन 1806 बँक ऑफ कलकत्ता, सन 1840 प्रोसिडेन्सी बँक ऑफ बॉम्बेची स्थापना झाली. महाराष्ट्रात सन 1881 औंध कमर्शियल बँकेची स्थापना झाली. भारतात 1 एप्रिल 1935 मध्यवर्ती बँक RBI स्थापन करण्यात आली. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 19 जुलै 1969 50 कोटीपेक्षा अधिक ठेवी असलेल्या 14 खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. तसंच 15 एप्रिल 1980 200 कोटी रुपयेपेक्षा अधिक ठेवी असलेल्या 6 खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. अशा प्रकारे राष्ट्रीयकृत व्यापारी बँकांची संख्या 28 इतकी झाल्याचं पाहावयास मिळतं. स्टेट बँक ऑफ इंडिया व सहयोगी बँकांची मध्यस्थ म्हणून भारतात सन 2007 IDBIचं रूपांतर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये करण्यात आल्याचं आढळतं. व्यापारी बँका म्हणजे नेमकं काय हे पाहणं तितकंच गरजेचं असल्याचं आढळतं. अनेक अर्थशास्त्रज्ञांनी व्यापारी बँका म्हणजे नेमकं काय, बँकांची प्रमुख कार्ये कोणती हे समजून घेण्यासाठी काही व्याख्या दिल्याचं पाहावयास मिळतं. या व्याख्या पुढील प्रमाणे सांगता येतील. डॉक्टर H.L. हार्ट यांच्या मते बँक म्हणजे अशी व्यक्ती की जी आपल्या दररोजच्या व्यवहारात ग्राहकांकडून चालू खात्यावर पैसे स्वीकारते व त्यांनी काढलेल्या आदेशावर परत देते. अशी कोणतीही व्यक्ती किंवा संस्था म्हणजे बँक होय. प्राध्यापक R.S. सेयर्स यांच्या मते ज्या संस्थेने दिलेल्या कर्जाचा वापर इतर लोक आपापसातील देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी करतात अथवा मान्य करतात, अशी संस्था म्हणजे बँक होय. बँकिंग कंपनी कायदा 1949 नुसार कर्ज म्हणून देण्याकरिता अगर भांडवल म्हणून गुंतविण्याकरिता लोकांकडून मागता क्षणी अगर इतर प्रकारे परत करावयाच्या किंवा चेक्स ड्राफ्ट ऑर्डर अगर इतर प्रकारे काढून घ्यावयाच्या अटीवर ठेवी स्वीकारणाऱ्या संस्थांना बँक असे म्हणतात. व्यापारी बँकांची कार्ये यामध्ये प्रमुख 3 घटकांचा समावेश झाल्याचं पाहावयास मिळतं. प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य आणि सामाजिक कार्य. आधुनिक काळात भारतामध्ये व्यापारी बँका शेती, उद्योग, सेवा, शिक्षण, व्यापार, पर्यटन इत्यादी विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करीत होते. व्यापारी बँकांच्या कार्याचं वर्गीकरण करत असताना ह्या प्रमुख 3 कार्यांचा समावेश करण्यात आल्याचं पाहावयास मिळतं. त्यातलं पहिलं कार्य प्राथमिक कार्य. व्यापारी बँका आपल्या सभासदांकडून ठेवी स्वीकारणं, कर्ज देणं, पतपैशाची निर्मिती करणं व सभासदांना विविध बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून देणं व इतर कार्याचा समावेश प्राथमिक कार्यामध्ये केला जातो. त्यातला पहिला घटक ठेवी स्वीकारणे. व्यापारी बँकांचे सर्वाधिक महत्त्वाचं कार्य म्हणजे आपल्या सभासदांकडून, खातेदारांकडून ठेवी स्वीकारणं, तसंच या ठेवींवर विशिष्ट दरानं व्याज देणं. व्यापारी बँका प्रामुख्यानं पुढील 4 प्रकारच्या ठेवी स्वीकारतात. त्यातला पहिला चालू खाते, किंवा आपण करंट अकाउंट या नावानं ओळखतो. सर्वसाधारणतः औद्योगिक व्यापारी व व्यवसायातील लोकांना आपले नेहमीचे बँकिंग विषयक व्यवहार पूर्ण करण्यासाठी हे चालू खातं सर्वाधिक उपयुक्त असतं. या खात्यावरील रकमेला व्याज मिळत नाही, परंतु अधिकर्ष सवलत मिळते. या खात्यावर ग्राहक दिवसातून कितीही वेळा पैसे भरू अथवा काढू शकतो.
बचत खाते सेविंग अकाउंट. अल्प व मध्यम उत्पन्न ग्राहक लहान प्रमाणावरील बचत गोळा करण्याच्या उद्देशानं हे खातं चालवलं जातं. या खात्यावर शिल्लक रकमेवर सर्वसाधारण 3 ते 5% दरानं व्याज सभासद खातेदारांना दिलं जातं. आठवड्यातून 2 वेळा पैसे काढण्याची परवानगी असते. या खात्यावरील पैसे काढण्यासाठी मागणीपत्र, धनादेश किंवा ATM या साधनाचा वापर केला जातो. 3. मुदत ठेव खाते फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट. या प्रकारच्या खात्यात सर्वसाधारणपणे 3 महिने ते 5 वर्ष किंवा 10 वर्ष मुदतीपर्यंत ठेवी स्वीकारल्या जातात. या ठेवीवर सर्वसाधारण 7 ते 10% दरानं व्याज दिलं जातं. मुदत संपल्यानंतर व्याजासह ठेव परत दिली जाते. मुदतपूर्व ठेव परत घेतल्यास व्याजदर कमी केले जातात. आवर्ती ठेव खाते रिकरिंग डिपॉझिट. सर्वसाधारणतः या प्रकारचं खातं पगारदार, किरकोळ व्यापारी, फिरते विक्रेते, रोजंदारीवरील कामगार इत्यादींना उपयुक्त खातं म्हणून ओळखलं जातं. या खात्यावर विशिष्ट मुदतीकरता उदाहरणार्थ 1, 3, 5, 7 व 10 वर्ष मुदतीकरता अशी खाती सुरू करता येतात. या खात्यावर व्याजासह जास्तीत जास्त 1 लाख रुपये ठेव म्हणून ठेवता येते. या ठेवीवर कर्ज काढता येत नाही. शेवटचा घटक इतर ठेव खाती अदर डिपॉझिट अकाउंट. समाजातील गरीब व दारिद्र्यरेषेखालील लोकांना बचतीची सवय लागावी म्हणून व्यापारी बँका विविध प्रकारच्या ठेवी उदाहरणार्थ पिगमी ठेव, शुभमंगल ठेव, शैक्षणिक ठेव, गृहकोष ठेव, लखपती ठेव इत्यादी ठेवी स्वीकारून त्यांना आकर्षक व्याज दिलं जातं. थोडक्यात वरील विविध प्रकारच्या ठेवी स्वीकारणं हे व्यापारी बँकांचे एक प्रमुख कार्य असल्याचं पाहावयास मिळतं. 2. कर्जे देणे. व्यापारी बँका आपल्या कार्यातून प्राप्त झालेल्या ठेवी पैसा विविध विभागातील लघुउद्योग, कारखानदार, व्यावसायिक, व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, पगारदार व्यक्ती, वित्तीय संस्था, महामंडळे यांना अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीसाठी विशिष्ट अटीवर कर्जाऊ देतात. व्यापारी बँकांचा प्रधान हेतू नफा मिळवणं हा असल्यानं त्यांच्यासाठी गरजू व पात्र व्यक्तींना संस्थांच्या योग्य तारणावर विशिष्ट मुदतीसाठी रोख कर्ज, अधिकार्य सवलत, अत्यल्प सूचना कर्ज, मुदत कर्ज देऊन व्यापारी बँका प्रामुख्यानं नफा कमवण्याचं काम करत असल्याचं पाहावयास मिळतं. त्यातला आकडा अ. कर्ज. भारतातील व्यापारी बँका विविध कंपन्यांचे शेअर्स, सरकारी कर्जरोखे, विकास रोखे, चल आणि अचल मालमत्ता इत्यादीच्या तारणावर सुयोग्य व्यक्तीस विशिष्ट तारणासाठी विशिष्ट कालावधीसाठी ठराविक रक्कम कर्ज म्हणून देतात. यालाच साधे कर्ज असं संबोधलं जातं. सर्वसाधारणतः हे कर्ज तारण वस्तूच्या 70 ते 80% पर्यंत मंजूर केलं जातं. 2. रोख कर्ज कॅश क्रेडिट. सर्वसाधारण सभासद, शेतकरी, व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक इत्यादींना खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी तारण मालमत्ता तारणाच्या 50 ते 75% पर्यंत रोख साधे कर्ज म्हणून मंजूर केलं जातं. मंजूर कर्जाचा विनियोग गरजेनुसार करता येतो. फक्त वापरलेल्या कर्जाचाच व्याज द्यावं लागतं. पुढचा घटक अधिकर्ष सवलत. व्यापारी बँकेकडून चालू खाते असलेल्या योग्य व पात्र खातेदारांना अधिकर्ष सवलतीचा फायदा दिला जातो. शेअर्स, कर्ज रोखे, विमा पॉलिसी, विकास रोखे किंवा वैयक्तिक पतीवर ही सवलत मंजूर केली जाते. अधिकर्ष सवलतीची मुदत अल्पकालासाठी असल्यानं रक्कम व कालावधीनुसार व्याजाची आकारणी केली जाते.
हुंडी स्वीकारणे व वटविणे. व्यापारी बँका आपल्या सभासद खातेदारांना हुंडी स्वीकारून अल्प मुदतीसाठी म्हणजे 90 दिवसासाठी पैशाची गरज भागविण्यासाठी या प्रकारचं कर्ज देतात. व्यापार, अर्थव्यवस्था, उद्योग यामध्ये बरेच व्यवहार उधारीवर व विश्वासावर चालत असतात. उत्पादन, कच्चा माल उधारीवर पुरवित असतो. घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना उधारीवर माल देत असतो. या सर्व व्यवहारात हमी म्हणून ऋणको हुंडी काढली जाते. बँका ग्राहकांच्या वतीनं हुंडी स्वीकारून धनकोला ती रक्कम अदा करतात. ऋणकोकडून मुदत संपल्यानंतर रक्कम व्याजासह वसूल करतात. या व्यवहारात बँकांना चांगला व्याजदर उत्पन्न मिळते. तसेच जर बँकेला गरज पडली तर आपल्याकडील हुंड्या मध्यवर्ती बँकेकडे ठेवून पैसा उपलब्ध करता येतो. यालाच आपण हुंडी स्वीकारणे किंवा वटवून पैसे देणं असं संबोधतो. आधुनिक कालखंडात व्यापारी बँकांचा उत्पन्न प्राप्तीचा हा एक उत्तम मार्ग म्हणून ओळखला जातो. इतर कर्जे, अदर लोन्स. व्यापारी बँका आपल्या खातेदारांना अलीकडील काळात घर बांधणी, वाहन खरेदी, शैक्षणिक कारणाकरिता, पर्यटनासाठी, प्लॉट, फ्लॅट खरेदीसाठी कर्ज देतात. या कर्जावर आकर्षक व्याजदर आकारलं जातं. हे कर्ज पगारपत्र, घर, जमीन, शेअर्स, बचतपत्र, ठेवी इत्यादीच्या तारणावर दिलं जातं. या प्रकारात बँकांचा चांगला फायदा होऊन त्यांना उत्पन्न प्राप्त होत असल्याचं आपणास पाहावयास मिळतं. आकडा 3, पतपैशाची निर्मिती. अलीकडील कालखंडात पतपैशाची निर्मिती करणं हे आजच्या व्यापारी बँकेचं सर्वाधिक महत्त्वाचं कार्य मानलं जातं. विशेषतः शेती, उद्योग, व्यापार, सेवा इत्यादी क्षेत्राचा जलद गतीनं विकास घडवून आणण्यासाठी प्रभावी साधन म्हणून पतपैसा निर्मितीच्या कार्याला सर्वाधिक महत्त्व दिलं जातं. प्राध्यापक सेयर्स यांच्या मते बँका केवळ पैसा पुरवठा करणाऱ्या संस्था नाहीत, तर त्या एका अर्थानं पैसा निर्माण करणारे कारखाने आहेत. व्यापारी बँकेमुळे अर्थव्यवस्थेत पतपैशाची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असते. आधुनिक काळात पतपैसा निर्मिती कार्याला अधिक महत्त्व प्राप्त झाल्याचं पाहावयास मिळतं. आजच्या युगामध्ये बँका काही दुय्यम कार्य पार पाडतात. त्यामध्ये गतिमान युगात व्यापारी बँकावरील कार्याबरोबर व्यक्ती, समाज, अर्थव्यवस्था व भांडवली बाजाराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अनेकविध स्वरूपाची कार्ये पार पाडतात. त्यांनाच व्यापारी बँकांची दुय्यम कार्ये असं संबोधलं जातं. प्रातिनिधिक कार्य, उपयुक्त कार्य अशी दुय्यम कार्याची 2 उपकार्यामध्ये समावेश होतो. त्यातला आकडा प्रातिनिधिक कार्य. व्यापारी बँका खातेदारांचा प्रतिनिधी म्हणून विविध कार्ये पार पाडावी लागतात. ती पुढीलप्रमाणे: व्यापारी बँकेकडून चेक्स, ड्राफ्ट्स, हुंडी, वचनचिठ्ठी इत्यादी पैसे वसूल करणे, नियमित शोधन करणे, ग्राहकांच्या वतीनं रकमा जमा करणे, शेअर्स, कर्जरोख्यांची खरेदी विक्री करणं, रकमांचे हस्तांतरण करणं, ग्राहकांचे विश्वस्त म्हणून कार्य करणं, ग्राहकांचा प्रतिनिधी म्हणून विविध कर भरणं, ग्राहकांना गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन करणं, ग्राहकांना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राची खरेदी करून देणं, प्राप्तिकर विवरणपत्र भरणं, विक्री कर भरणं, रेल्वे, विमान, पंचतारांकित हॉटेल्स, पर्यटन केंद्र इत्यादी आरक्षण करणं. आकडा 2, उपयुक्ततेची कार्य किंवा सेवा कार्य असं त्याला म्हटलं जातं. आधुनिक कालखंडामध्ये व्यापारी बँका
प्रामुख्यानं उत्पादक, उपभोक्ते, उद्योजक, ग्राहक, व्यापारी, व्यावसायिक इत्यादींना विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देत असतात. त्यांना उपयुक्त सेवा कार्य या नावानं ओळखलं जातं. त्यामध्ये प्रामुख्यानं मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणं, प्रवासी चेक सुविधा उपलब्ध करून देणं, हमीपत्र देणं, भाग विमेकरीची कार्य करणं, विदेशी व्यापारामध्ये मदत करणं, सांख्यिकी आकडेवारी गोळा करणं, विदेशी विनिमयाचे व्यवहार करणं, गुंतवणुकीबाबत ग्राहकांना तज्ज्ञ सेवा पुरवणं, ग्राहक जागृती अभियान घडवून आणणं, ग्राहकांना भांडवल बाजार, पारस्परिक निधी याबाबत माहिती देणं. त्याचबरोबर व्यापारी बँकेकडून सामाजिक कार्य देखील पार पाडली जातात. त्यामध्ये प्रामुख्यानं व्यापारी बँका आर्थिक सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी वृद्धीचा अभिकर्ता म्हणून कार्य पार पाडतात. आर्थिक वृद्धीचा अभिकर्ता म्हणून कार्य करत असताना भांडवल निर्मितीचा वेग वाढवणं, आंतरराष्ट्रीय व्यापारास चालना देणं, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सहाय्य करणं, स्वयंरोजगार वृद्धीस चालना देणं, सामाजिक व शैक्षणिक संस्थांना मदत करणं. थोडक्यात व्यापारी बँका वरील विविध कार्य करत असताना 1991 नंतर भारतानं नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर, नरसिंहन समितीच्या शिफारसी स्वीकारल्यानंतर भारतातील बँकांच्या कार्यामध्ये वाढ झाल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे संख्यात्मक गुणात्मक दर्जा विस्तारत गेला आणि 21व्या शतकात व्यापारी बँकांच्या नवीन संधी व आव्हाने, स्थानिक व आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या कार्यामुळं, स्पर्धात्मक आकारमान इत्यादी वाढल्यामुळं बँकांच्या कार्यात व भूमिकेत लक्षणीय बदल झाल्याचं आढळून येतं. व्यापारी बँकांचा शाखा विस्तार. भारतात जुलै 1969 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली यांनी खाजगी व्यापारी बँकेचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर व्यापारी बँकांच्या कार्यात शाखा विस्तार वाढ झाल्याचं दिसून येतं. प्रामुख्यानं डिसेंबर 1979 मध्ये ग्रामीण व्यापारी बँका 1443, अर्धनागरी 3337, नागरी 1911, महानगरीय 1496 अशा एकूण 8187 शाखा अनुसूचित वाणिज्य बँक शाखा म्हणून ओळखल्या जातात. यामध्ये 1969 ते 2011 या कालावधीत व्यापारी बँकांच्या शाखांची संख्या जर आपण पाहिली तर 8187 वरून ती 98,591 पर्यंत वाढल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे 1990 नंतर ग्रामीण भागामध्ये शाखा विस्तार होण्याऐवजी शाखांची संख्या कमी होत गेली. अर्धनागरी, नागरी, महानगरी शाखा विस्तार झाल्याचं दिसून येतं. ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शाखा विस्तार होत गेल्यानं यामध्ये पतनिर्मितीची प्रक्रिया किंवा मर्यादा ह्या व्यापारी बँकांच्या शाखा विस्तारावर काही लिमिटेशन्स आल्याचं आपणास पाहावयास मिळतं. यामध्ये व्यापारी बँकांचं सर्वाधिक महत्त्व आणि आर्थिक विकासाला गती देणारं कार्य म्हणजे पतपैशाची निर्मिती करणं होय. अर्थव्यवस्थेत विधिग्राह्य पैशाची निर्मिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते, तर पतपैशाची निर्मिती व्यापारी बँका व वित्तीय संस्था करीत असतात. पतपैशाचं प्रमाण विधिग्राह्य पैशापेक्षा अधिक असतं. व्यापारी बँका प्रामुख्यानं 2 उद्देशानं पतपैशाची निर्मिती करतात. आकडा 1, ठेवीदारांना विश्वास संपादन करणं आणि 2, भागधारकांना अधिकाधिक लाभांश देण्यासाठी नफा मिळवणं. म्हणजे बँका मोठ्या प्रमाणामध्ये नफा प्राप्त करण्यासाठी पतपैशाची निर्मिती करीत असतात. म्हणून प्राध्यापक R.S. शेअर्स यांच्या मतानुसार व्यापारी बँका या पैशाचा पुरवठा करणाऱ्या संस्था नसून त्या एका अर्थानं पतपुरवठा निर्माण करणारे कारखाने आहेत, असं त्यांचं मत असल्याचं पाहावयास मिळतं. बँकेतील प्रत्येक ठेवी ही कर्जे निर्माण करते आणि प्रत्येक कर्ज
पुन्हा ठेवी निर्माण करतात. म्हणूनच याला लॉर्ड केन्स यांनी ठेवी या कर्जाची मूले असल्याचं मत व्यक्त केलं आहे. पतनिर्मिती प्रक्रिया. आता व्यापारी बँका पतनिर्मिती करत असताना कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत प्रामुख्यानं 2 प्रकारचं चलन मोठ्या प्रमाणावर वापरलं जात असल्याचं पाहावयास मिळतं. पहिला विधिग्राह्य पैसा आणि दुसरा बँक निर्मित पैसा. सर्वसाधारणपणे त्याला स्टॅट्युटरी मनी आणि बँक क्रेडिट मनी या नावानं ओळखलं जातं. प्रगत अर्थव्यवस्थेत बँक निर्मित चलनाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असल्यानं अप्रगत किंवा विकसनशील अर्थव्यवस्थेत विधिग्राह्य पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. तसंच अप्रगत आणि विकसनशील अर्थव्यवस्थेच्या विधिग्राह्य पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावर करत असताना अप्रगत अर्थव्यवस्थेत वस्तू विनिमय पद्धती वापरली जाते आणि भारतासारख्या विकसनशील देशात वेगळ्या विकसित होण्यासाठी अर्थव्यवस्थेत 1991 नंतर मोठ्या प्रमाणावर पतचलनाचा वापर केला जाऊ लागला. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये भारतातील व्यापारी बँका, सहकारी बँका, विदेशी बँका, विकास बँका, ग्रामीण प्रादेशिक विकास बँका महत्त्वाची भूमिका पार पाडतात आणि म्हणूनच आपण पतपुरवठ्याची प्रक्रिया व त्यांच्यावरील मर्यादा यांचा विचार प्रामुख्यानं 2 घटकामध्ये करणार आहोत. एक भाग आणि दुसरा म्हणजे त्यामध्ये प्रामुख्यानं प्रत्येक ठेवी कर्ज निर्माण करते आणि प्रत्येक कर्ज ठेवी निर्माण करतात. प्रत्येक ठेव कर्ज निर्माण करते आणि प्रत्येक कर्ज ठेव निर्माण करतं. यावरून अर्थव्यवस्थेतील अनेक बँकांनी मिळून केलेल्या पतचलनाच्या निर्मितीला बहुगुणित पतनिर्मिती असं संबोधलं जातं. म्हणजे व्यापारी बँका निर्मित पतनिर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करण्यासाठी आपण काही उदाहरणं पाहणं गरजेचं आहे. समजा शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात श या शहरामध्ये या व्यक्तीनं आपल्या जवळील रोख रुपये 10,000 विधिग्राह्य पैसा बँक ऑफ इंडियामध्ये बचत खात्यामध्ये ठेव म्हणून ठेवला असं आपण समजलं. समजा रिझर्व्ह बँकेनं रोख राखीव निधी 10% आणि बँक ऑफ इंडिया ठेवीमधून 10% म्हणजे 1,000 रुपये इतकी रक्कम स्वतःजवळ रोख स्वरूपामध्ये ठेवून शिल्लक 9,000 रुपये रक्कम ब या व्यक्तीला कर्जाऊ देईल. ब व्यक्ती तो पैसा आपल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या बचत खात्यामध्ये जमा करेल. CBI त्यामधील 900 रुपये रोख स्वरूपामध्ये आपल्याजवळ ठेवून 8,100 रुपये कर्ज क व्यक्तीला देईल. क व्यक्ती ती रक्कम आपल्या बँक ऑफ बडोदाच्या बँकेच्या खात्यात जमा करेल व बँक ऑफ बडोदा ही 10% रक्कम म्हणजे 810 रुपये स्वतः जवळ ठेवून बाकी रक्कम 7,290 ड व्यक्तीला कर्जाऊ देईल. ड व्यक्ती हे आपल्या देना बँकेच्या बचत खात्यात रक्कम जमा करेल. देना बँक 729 रुपये रोख स्वरूपामध्ये स्वतःजवळ ठेवून उर्वरित रक्कम 6,561 ई व्यक्तीला कर्ज देईल. अशा तऱ्हेनं प्रक्रिया निरंतर चालू राहिल्यास सर्व बँका मिळून 10,000 ठेवीच्या आधारे 9 पट म्हणजेच 90,000 रुपये इतकी पतनिर्मिती करते. म्हणजे ही प्रक्रिया पूर्ण होईल. म्हणजे या साहाय्यानं पतनिर्मितीची प्रक्रिया घडत राहील. यामध्ये प्रामुख्यानं आरंभीचं 10,000 रुपये रोख ठेवीपासून सर्व बँकांनी मिळून 9 पट म्हणजे 90,000 रुपये इतकी पत निर्मिती केली. राखीव निधीचं प्रमाण जास्त असल्यानं 20% पतनिर्मिती कमी होईल व राखीव निधीचं प्रमाण कमी असल्यास बँका पतनिर्मिती जास्त करतील. हे जर सूत्ररूपानं मांडायचं झालं तर यामध्ये TD = D 1/1 - R
असं सूत्र त्याचं आपणास सांगता येईल. म्हणजे TD म्हणजे टोटल डिपॉझिट, म्हणजे बँकेच्या एकूण ठेवी किंवा पतपैसा. D म्हणजे प्रारंभिक ठेवी. पतपैसा बरोबर प्रारंभिक ठेवी 1 रोख राखीव निधी, 1 वजा रोख राखीव निधी, कॅश रिसीव रेशो. वरील सूत्र जर आपण त्या किमती भरल्या तर ते काहीतरी असं होईल. 10,000 रुपये राखीव निधीचं प्रमाण 10%, म्हणजेच बँकेची पतपैसा 90,000 रुपये. ते जर आपण या सूत्रामध्ये या किमती भरल्या तर 9,000 गुणिले 10/1 बरोबर 90,000 असं त्याचं उत्तर येईल. म्हणजे थोडक्यात 10,000 रुपये रोख ठेवीमधून व्यापारी बँका एकूण 90,000 रुपये इतका पतपैसा निर्माण करते. या पत निर्मितीवरील मर्यादा. आता व्यापारी बँक मोठ्या प्रमाणावर पतचलनाची निर्मिती करत असताना पतचलन निर्मितीमुळे अर्थव्यवस्थेच्या विकासात आवश्यक ते चलन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतं. विकसित, विकसनशील आणि अविकसित अर्थव्यवस्थेत या कार्याला महत्त्व प्राप्त झाल्याचं पाहावयास मिळतं. व्यापारी बँकांच्या या पतनिर्मितीच्या कार्यावर काही मर्यादा पडतात. या मर्यादांचा थोडक्यात अभ्यास करणं आवश्यक आहे. त्या मर्यादा पुढील प्रमाणे आपणास सांगता येतील. अर्थव्यवस्थेतील एकूण पैशाचा पुरवठा. देशातील अर्थव्यवस्थेतील एकूण पैशाचा पुरवठा हा मध्यवर्ती बँकेच्या चलनविषयक धोरणावर अवलंबून असल्यानं अर्थव्यवस्थेत तेजी असते तेव्हा पतपुरवठा नियंत्रित केला जातो. या उलट अर्थव्यवस्थेत मंदी असते तेव्हा पतपैशाचा पुरवठा वाढविला जातो. रोख रकमेला असलेली मागणी. देशातील जनतेकडून दैनंदिन व्यवहार हेतूसाठी रोख रकमेला असलेली मागणी कमी असेल तर व्यापारी बँका अधिक प्रमाणामध्ये पतनिर्मिती करू शकतात. या उलट रोख रकमेला असलेली मागणी जास्त असल्यास पतनिर्मिती कमी होईल. विकसनशील अर्थव्यवस्थेत जेव्हा लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल तेव्हा राहणीमान वाढविण्यासाठी रोख रकमेला असलेली मागणी वाढत जाईल. तसंच अर्थव्यवस्थेत तेजी मंदी असेल तेव्हा लोक आपल्या जवळ अधिक रोख पैसा बाळगतील. तारण योग्य वस्तूंची उपलब्धता. भारतातील व्यापारी बँका कर्जदारांकडून कंपन्यांचे शेअर्स, रोखे, सोने, चांदी, हिरे, जमीन, यंत्रसामग्री, कच्चा माल, शेतमाल इत्यादी तारण ठेवून मोठ्या प्रमाणावर कर्ज देतात. शेतीतील लोकांकडे उपरोक्त योग्य तारण मोठ्या प्रमाणावर असेल तर पतनिर्मिती वाढते आणि जर तारण नसेल तर पतनिर्मिती घटत जाते. अलीकडे कालखंडात व्यापारी बँका शिक्षण, संशोधन, उपयोजन इत्यादी कार्यासाठी मानवी कौशल्य घेऊन कर्ज दिली जातात. मानवी कौशल्याचा समावेश तारणयोग्य वस्तूत केला जात असल्याचं आपणास पाहावयास मिळतं. कर्जाला देशांतर्गत असलेली मागणी. देशातील व्यक्ती, संस्था, व्यावसायिक इत्यादींकडून व्यापारी बँकांच्या कार्याला असलेली मागणी वाढत असेल तर कर्ज व्यवहारात वाढ होऊन पतनिर्मिती वाढते. याउलट कर्जाची मागणी कमी असल्यास पतनिर्मिती घटत जाते. निरसन केंद्राची सोय. देशात जर भांडवल बाजार मोठ्या प्रमाणात विकसित झाला असेल, ग्रामीण व शहरी भागात बँकिंग सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतील तर व्यापारी बँका मोठ्या प्रमाणात पतनिर्मिती करून पैशाच्या देवाणघेवाणीचे व्यवहार जलद गतीनं होण्यासाठी बँक चेक निरसन केंद्राची सोय मोठ्या प्रमाणावर असणं आवश्यक असतं. देशातील जर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर निरसन गृहाची सोय असेल तर पतनिर्मिती वाढते
भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये दुर्गम भागामध्ये पुरेशा प्रमाणात निरसनगृहाची सोय नसेल तर प्राथमिक पतनिर्मिती कमी होत असल्याचं पाहावयास मिळतं. आकडा 6 रोख राखीव निधीचं प्रमाण CRR कॅश रिझर्व्ह रेशो. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट नुसार सर्व व्यापारी बँकांना रिझर्व्ह बँकेनं निश्चित केलेल्या रोख राखीव निधी प्रमाणानुसार रोख रक्कम स्वतःजवळ किंवा मध्यवर्ती बँकेकडे ठेवावी लागते. जर रोख राखीव निधीचं प्रमाण कमी असेल तर व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीत वाढ होते आणि या उलट जर हे प्रमाण वाढलं तर पतनिर्मितीमध्ये घट होते. आर्थिक स्थिती. कोणत्याही देशाची आर्थिक स्थिती ही नेहमीच बदलत जाणारी असते. अर्थव्यवस्थेत जर तेजीची परिस्थिती असेल तर बँकांकडील पतपैशाला असलेली मागणी वाढते आणि त्यामुळं पतनिर्मिती वाढते. या उलट जर अर्थव्यवस्थेत मंदी असेल तर अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक घटत जाते आणि त्यामुळं पतपैशाला असलेली मागणी घटून पतनिर्मिती घटत जाते. बँकिंग व्यवहार विषयक सवयी. देशातील नागरिक जर आपले दैनंदिन आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी बँकांची मोठ्या प्रमाणात वापर करत असतील तर व्यापारी बँकांना आपल्या जवळील कमी रोख रक्कम ठेवावी लागेल व त्यामुळं पतनिर्मिती वाढत जाईल. या उलट जर देशातील लोकांनी बँकिंग व्यवहाराची सवय नसेल किंवा व्यवहार वस्तू विनिमय पद्धतीनं करत असतील तर पतनिर्मितीवर मर्यादा पडतील. गळतीचं प्रमाण. लिंकेज ऑफ रेट. देशातील विधिग्राह्य पैसा जर परदेशामध्ये जास्त असेल तर त्यांचा पतचलन निर्मितीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजेच व्यापारी बँकांना पतचलन निर्मितीसाठी आवश्यक असा विधिग्राह्य पैसा कमी प्रमाणामध्ये उपलब्ध होतो. भारतातून मोठ्या प्रमाणात काळा पैसा परदेशामध्ये जात असल्यानं भारतातील व्यापारी बँकांची पतनिर्मिती कमी होते. सरकारी धोरण. भारतातील सरकारचं केंद्र राज्य असे 2 प्रकार पाडले जातात. कर विषयक, चलनविषयक, वित्तविषयक, व्यापारविषयक धोरण, आयात निर्यात धोरण, परराष्ट्र विषयक धोरण याचाही परिणाम अनुकूल व प्रतिकूल ह्या पैशाच्या निर्मितीवर होत असल्याचं पाहावयास मिळतं. चलन निचरा. भारतासारख्या विकसनशील देशात बँकांनी विविध योजनेअंतर्गत लोकांना जी कर्ज दिली ती सर्व कर्जाची रक्कम ठेवीच्या स्वरूपामध्ये बँकांमध्ये परत आली पाहिजे. परंतु बऱ्याच वेळा काही लोक त्यापैकी काही रक्कम रोख स्वरूपामध्ये स्वतःजवळ ठेवून घेतात. काही वेळेला कर्ज रकमेचा विनियोग अनुत्पादक कार्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ सण समारंभ, उत्सव, धार्मिक कार्य इत्यादीसाठी. त्यामुळं रोख पैसा चलनातून बाहेर जातो. परिणामतः व्यापारी बँकांची पतनिर्मिती क्षमता कमी होत असल्याचं पाहावयास मिळतं. मध्यवर्ती बँकेचं चलनविषयक धोरण. यामध्ये भारतातील मध्यवर्ती बँक RBI पतनियंत्रण साधनांच्या सहाय्यानं अर्थव्यवस्थेची गरज लक्षात घेऊन पतनिर्मिती कमी अथवा जास्त केली जाते. जर अर्थव्यवस्थेत तेजीची परिस्थिती असेल तर रोख राखीव निधी CRR गुणोत्तर आणि वैधानिक राखीव निधीमध्ये SLR व बँक रेट इत्यादीमध्ये वाढ करते. परिणामतः व्यापारी बँकांची पतनिर्मिती क्षमता कमी होते. या उलट अर्थव्यवस्थेत मंदी असेल तर CRR व SLR आणि बँक रेट यामध्ये घट करते. थोडक्यात मध्यवर्ती बँकेचं चलनविषयक धोरण व्यापारी बँकांच्या पतनिर्मिती क्षमता घटवणं किंवा वाढवणं यामध्ये असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे थोडक्यात
भारतातील व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवर अनेक कारणांमुळं मर्यादा पडत असल्यामुळं खाजगी परदेशी बँका, वित्तीय संस्था इत्यादीच्या भारतातील अर्थव्यवस्थेमध्ये प्रवेशामुळं भारतातील बँकिंग व्यवस्था अधिकाधिक कार्यक्षम व लाभप्रद होत आहे. तथापि परदेशी बँकांच्या स्पर्धेमुळं भारतातील व्यापारी बँकांवर परिणाम होत असल्याचं पाहावयास मिळतं. व्यापारी बँकांचा ताळेबंद व गुंतवणूक धोरण. व्यापारी बँकांचा ताळेबंद. व्यापारी बँकांची स्थापना प्रामुख्यानं नफा मिळवण्यासाठी झालेली असते. व्यापारी बँकांना आपल्या सभासदांना, खातेदारांना विविध बँकिंग विषयक सुविधा मोठ्या प्रमाणावर पुरवणं आणि भागधारकांना मोठ्या प्रमाणावर लाभांश देणं या उद्देशानं प्रेरित होऊन कार्यरत असलेलं कार्य. व्यापारी बँका आपलं भागधारक, ठेवीदार, ग्राहक, कर्मचारी यांचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी दरवर्षी आपला ताळेबंद मांडून तो प्रामाणिकपणे लेखापालाकडून तपासून घेतात. थोडक्यात आपल्या सभासद भागधारकांना यापुढं मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेत तो मांडला जातो. सर्वसाधारण सभेनं त्याला मान्यता दिल्यानंतर बँक आपल्या लाभांश जाहीर करते, वितरित करीत असते. व्यापारी बँकाचा ताळेबंद तपशील जो आहे हा प्रमुख 2 घटकात मांडला जातो. एक देयता बाजू आणि दुसरी जिंदगी किंवा येणे बाजू. भांडवल, अधिकृत भांडवल, विक्रीस काढलेले भांडवल, विक्री झालेले भांडवल, वसूल भांडवल, राखीव भांडवल ही देयता किंवा देणे बाजू येतं. तर रोख पैसा निधी, स्वतःकडील, इतर बँकेकडील आणि मध्यवर्ती बँकेकडील ही जिंदगी ही त्यांचं असेट येणे बाजू किंवा मत्ता बाजूकडं मांडलं जातं. राखीव निधी, सर्वसाधारण राखीव निधी, लाभांश समीकरण निधी हे देयता देणे बाजूस मांडलं जातं. तर मागणी, अल्प सूचना कर्ज ही जिंदगी किंवा येणे बाजूस मांडली जाते. गुंतवणूक, राखीव निधी, संभाव्य बुडीत व बुडीत कर्ज निधी ही येणे बाजूस मांडली जाते. ठेवी, चालू ठेवी, बचत, आवर्त ठेवी, इतर ठेवी, इतर बँकांकडून घेतलेली कर्ज, देणी असलेली बिलं, वसुलीसाठी असलेली बिलं, ग्राहकांच्या वतीनं स्वीकारलेली जोखीम, इतर देणी, नफा तोटा ही येणे बाजूस मांडली जातात. तर जिंदगी देणे बाजूस वटवलेल्या हुंड्या, सरकारी बिलं, गुंतवणूक, ग्राहकांना दिलेले कर्ज, अग्रिम, येणे असलेली बिलं, ग्राहकांच्या वतीनं स्वीकारलेली रक्कम, स्थावर मालमत्ता, इमारत, फर्निचर, वाहन, जमीन मालमत्ता इत्यादी जिंदगी बाजूस मांडलं जातं. देयता बाजू आणि येणे बाजू यामध्ये प्रामुख्यानं व्यापारी बँकांचा सर्वात महत्त्वाचा मध्यवर्ती घटक म्हणजे देयता बाजू असून या बाजूमुळं बँकांना दुसऱ्याच्या रकमा देता येतात. अधिकृत भाग भांडवल. बँकेच्या घटनेनुसार आयुष्यात जास्तीत जास्त किती भाग भांडवल गोळा करता येईल याचा स्पष्ट उल्लेख केलेला असतो. हे भाग भांडवल कार्यक्षेत्रामधील जनतेकडून शेअर्सच्या स्वरूपामध्ये उभारलं जातं. यालाच अधिकृत भाग भांडवल असं संबोधलं जातं. विक्रीस काढलेलं भाग भांडवल. अधिकृत भाग भांडवलापैकी जेवढी प्रत्यक्ष भाग विक्रीसाठी काढले जातात त्याला विक्रीस काढलेलं भाग भांडवल असं म्हणतात. खपलेलं भांडवल. एखाद्या बँकेनं कंपनीचं जे समभाग लोकसंस्था विकत घेतात त्याला खपलेलं भाग भांडवल असं म्हटलं जातं. वसूल भाग भांडवल. विक्रीस काढलेलं भाग भांडवल. एखादी बँक आपल्या गरजेनुसार भांडवल मागविते. मागणी केलेलं भांडवल जमा झाल्यास
त्यास वसूल भांडवल असं म्हटलं जातं. राखीव भांडवल रिझर्व्ह फंड किंवा भांडवल राखून ठेवलं जातं त्यास राखीव भांडवल असं म्हटलं जातं. राखीव निधी बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 नुसार भारतातील प्रत्येक बँकेनं राखीव बँक म्हणून काही रक्कम ठेवली पाहिजे असं बंधन असतं. या निधीमध्ये प्रामुख्यानं पुढील निधींचा समावेश होतो. सर्वसाधारण राखीव निधी, लाभांश समीकरण निधी, गुंतवणूक राखीव निधी व संभाव्य बुडीत व बुडीत कर्ज निधी. सर्वसाधारण राखीव निधीमध्ये बँकिंग व्यवसायातील आकस्मिकपणे काही संकटे येतात त्या गरजेच्या वेळी उपयोगी पडावा यासाठी कोणतेही नाव न देता निर्माण केलेला राखीव फंड निधी होय. लाभांश समीकरण व्यापारी बँकांना आपल्या भागधारकांना लाभांश समान दराने किंवा चढत्या दरानं देता यावा म्हणून निर्माण केलेल्या निधीस लाभांश समीकरण निधी या नावानं संबोधलं जातं. गुंतवणूक राखीव निधी बँकेला आपली गुंतवणूक सुलभतेनं व नियमितपणे करता यावी म्हणून उभारलेल्या निधीस गुंतवणूक राखीव निधी असं म्हटलं जातं. लाभांश बुडीत व बुडीत कर्ज निधी बँकेचे कर्ज संपूर्णपणे किंवा काही प्रमाणामध्ये बुडाले तर बँकेवर आर्थिक ताण येऊ नये म्हणून घटनात्मक तरतूद निर्माण केलेला निधी म्हणजे संभाव्य बुडीत किंवा बुडीत कर्ज निधी हो. थोडक्यात राखीव निधी ही भागधारकाची देयता असते आणि निधी वार्षिक नफ्यातून उभारला जात असल्यानं हा निधी सरकारी कर्ज रोख्यात सुरक्षित गुंतविला जात असल्याचं आढळतं. आकडा 3 ठेवी भारतातील व्यापारी बँक सभासद ग्राहक आपल्या जवळील शिल्लक रक्कम चालू बचत मुदत आणि आवर्त ठेव योजनेत विशिष्ट काळासाठी ठेवीत असतो. व्यापारी बँकेच्या गुंतवणुकीचा प्रमुख स्रोत असल्यानं मध्यवर्ती बँक RBIच्या निर्देशनानुसार आपल्यामधील विशिष्ट रक्कम रोख स्वरूपामध्ये ठेवून उर्वरित रक्कम विविध उद्योगामध्ये सरकारी कर्ज रोखे, विकास रोखे योजनेत गुंतवितात आणि यातूनच मोठ्या प्रमाणावर बँकेकडील कर्ज घेतली जातात. काही वेळेला व्यापारी बँकेकडं असलेला रोखता अपुरी असल्यानं या बँका मध्यवर्ती बँक वित्तीय संस्था इतर बँकेकडून अल्पकालीन सुरक्षित तारणाच्या आधारावर कर्ज घेतात. व्यापारी बँकांना त्या कर्जाची परतफेड करावी असते. यातून देयतेच्या बाजूला याची मांडणी केली जाते. अल्प देणी असलेली बिलं व्यापारी बँका चेक्स, ड्राफ्ट आदींचं पैसे आपल्या स्वतःच्या उत्पन्नातून द्यावे लागतात. ती बँकेची जबाबदारी असते म्हणून हा घटक देयतेच्या बाजूला दर्शविला जातो. वसुलीसाठी असलेली बिलं बँकेच्या खातेदारांनी इतर बिलाच्या वसुलीसाठी स्वतःच्या खात्यात जमा केलेली असतात. अशा रकमा खातेदारांच्या खात्यात जमा करावीच लागते म्हणून ती देयता होय. ग्राहकांच्या वतीनं स्वीकारलेली जोखीम व्यापारी बँका आपल्या ग्राहकांच्या वतीनं नावे काढलेल्या हुंड्या स्वीकारतात आणि हुंड्यांची जोखीम स्वीकारतात आणि ही रक्कम देयता बाजूला मांडली जाते. इतर देणी यामध्ये प्रामुख्यानं व्यापारी बँका कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, भागधारकांना वितरित झालेला लाभांश, आकस्मिक देयता व इतर सर्व घटकांचा समावेश या बाजूला केला जातो. नफा आणि तोटा व्यापारी बँकेनं बँकिंग वर्षामध्ये मिळवलेला नफा किंवा झालेला तोटा याचा समावेश केला
जात असलेल्या मालमत्तेला जिंदगी मत्ता या नावाने ओळखलं जातं. राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला पाहू.